आता एक ना खूप जास्त फ्रस्ट्रेटेड मदर आली होती आणि तिचं म्हणणं होतं की तिच्या बाळाला दात यायला लागले आहेत आणि खूप जास्त बाळ क्रँकी झालंय, इरिटेबल झालं आहे. ते काहीही फीडिंग घेत नाहीये. माझं जे असं गोंडस सतत हसणारं खेळकर बाळ आता अचानकपणे एका दिवसामध्ये इतकं इरिटेबल झालंय. त्याला काहीही खेळ नको असतात, खायला नको आहे. जर तुम्ही किंवा तुमची मैत्रीण किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही ह्या टीथिंगच्या प्रोसेसमधून जात असेल त्यांचं बाळ, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी अशा काही रेमेडीज सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या बाळाला टीथिंगच्या पेनचं रिलीफ अगदी इन्स्टंटली मिळू शकतं. ह्यासाठी अगदी वेगवेगळे उपाय पेरेंट्स करत असतात आणि काही वेळा ह्या उपायामुळे बाळाला वेगळेच प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जसं की ते वेगवेगळे पदार्थ बाळांना खायला देतात आणि त्याच्यामुळे बाळांना डायरियाचं चान्सेस खूप जास्त वाढतात. तर हे डायरिया वगैरे पण होऊ नये यासाठी एकदम बेसिकली तुम्ही काय करू शकता, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा हात स्वच्छ धुवा, तुमचं बोट स्वच्छ धुवा, इंडेक्स फिंगर, आणि त्या इंडेक्स फिंगरनी बाळाच्या गम्सना एक मसाज द्या आणि त्याच्याशी बोलत त्याला शांत करत तुम्ही हसत खेळत हा मसाज इझिली देऊ शकता. दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे बाजारामध्ये काही जेल्स मिळतात. फॉर एक्झाम्पल गमी जेल नावाचं एक जेल आहे. या जेलमुळे जर तुम्ही हिरड्यांचा मसाज केला तर त्यामुळे थोडाफार प्रमाणामध्ये हिरड्यांना शांतता मिळते आणि बाळ आपलं चांगलं खेळायला लागू शकतं. याशिवाय बाजारामध्ये अनेक टीथर मिळत असतात. हे टीथर सिलिकॉनचे टीथर असतात किंवा वुडनचे टीथर असतात, ते जास्त प्रेफर करा. कोणत्याही पद्धतीचे प्लास्टिकचे टीथर वापरू नका, कारण प्लास्टिक आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी घातक असू शकतं. हे टीथर कधी कधी आपण फ्रीज करून म्हणजे आपल्या फ्रीझरमध्ये ठेवून थोडेसे आपण वापरू शकतो. हे बाळांना दिले तर बाळांना चावल्यानंतर त्यांच्या हिरड्यांना खूप सुदिंग वाटतं, त्यामुळे हे टीथर वापरू शकता. याशिवाय असे पण टीथर मिळतात की त्याच्यामध्ये आपण फ्रुट्स आतमध्ये घालू शकतो आणि बाळ जेव्हा चावायला लागतं तेव्हा त्या टीथर मधून फ्रुटचा ज्यूस बाहेर निघतो. म्हणजे एका बाजूला आपण बाळाचं ते पेन पण कमी करतोय आणि त्याला चांगलं न्यूट्रिशन पण देतोय, म्हणजे डबल वर्क करतात. हे टीथर वापरू शकतो. आणि अगदीच नाही कमी झालं तर तुम्ही अगदी सोपा उपाय करू शकता. एक औषध जे नेहमी नेहमी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि ते म्हणजे पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल फक्त ताप आल्यावरच द्यायला लागतं असं नाहीये. तर पॅरासिटामॉलमुळे पेन सुद्धा कमी होऊ शकतं, अॅनल्जेसिक म्हणून सुद्धा ते काम करतं. तर तुम्ही आपल्या बाळाला त्याच्या वयानुसार, त्याच्या वजनानुसार आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य पॅरासिटामॉलचा डोस तुम्ही देऊ शकता. बघा, हे ट्राय करा आणि मी ही रील सेव्ह करा, कारण कधी तुमच्या बाळाला टीथिंग पेन चालू झालं तर तुम्हाला हे नक्की फायद्याचं होईल. थँक्यू, डॉक्टर मॉमी.